मला मला एक खूप जुना किल्ला दिसतोय. मी पायथ्याशी असलेल्या एका लहानशा घरात आहे. माझं नाव रत्नप्रभा आहे. मी आरशात पाहते, मी खूप सुंदर सजले आहे. माझ्या अंगावर जड दागिने आहेत. हिरवी नऊवारी साडी आहे आणि केसात मोगऱ्याचा गजरा आहे. पण माझ्या डोळ्यात भीती आहे. आज माझं लग्न आहे. मी ज्या माणसाशी लग्न करणार आहे, त्याचं नाव सुभेदार तानाजीराव आहे. तो शूर आहे, पण त्याचं मन कठोर आहे. लग्नानंतरच्या काही दिवसानंतर मी मोठ्या वाड्यात राहतेय. सुखसोयींची काहीच कमतरता नाही, पण मला मोकळा श्वास घेता येत नाहीये. तानाजीरावांना वाटतं, की मी त्यांची एक संपत्ती आहे. मी कोणाशी बोलायचं, कुठे बघायचं हे सगळं ते ठरवतात. जर मी कधी हसले किंवा माझ्या आवडीचं काही केलं, तर त्यांचा चेहरा रागाने लाल होतो. एक दिवस मी बागेत एका दासीशी हसून बोलत होते. तानाजीरावांनी ते पाहिलं. त्यांनी माझ्यावर संशय घेतला. त्यांनी मला एका अंधाऱ्या खोलीत कोंडून ठेवलं. "तू फक्त माझी आहेस आणि माझ्या शब्दाबाहेर गेलीस, तर तुझा अंत होईल." हे त्यांचे शब्द आजही माझ्या कानात घुमतात. मला वाटलं होतं की प्रेम म्हणजे समर्पण, पण इथे तर प्रेम म्हणजे गुलामी झाली आहे. मी रोज देवाकडे प्रार्थना करते, "मला या नात्यातून सोडव. मला मुक्त कर." पण त्या काळात घटस्फोट हा शब्दच कोणाला ठाऊक नव्हता. एकदा लग्न झालं की फक्त मरणच तुम्हाला मुक्त करू शकत होतं. वर्ष सरत गेले. मी आता एक जिवंत प्रेत बनले आहे. तानाजीरावांचा संशय दिवसेंदिवस वाढतच गेला. मी स्वतःची ओळख पूर्णपणे विसरून गेले आहे. मी त्यांच्यासमोर कधीच माझं मत मांडलं नाही. कारण मला वाटायचं की कुटुंब तुटलं तर समाजात माझं काय होईल? माझ्या माहेरच्यांची अब्रू जाईल. मी माझ्या मनाचा आवाज दाबून टाकला. आयुष्याच्या शेवटच्या क्षणी मी अंथरुणावर पडून आहे. तानाजीराव माझ्या शेजारी बसले आहेत. ते अजूनही माझ्याकडे त्याच मालकी हक्काने बघत आहेत. माझ्या मनात प्रचंड राग आहे. मला त्यांच्याशी बोलायचं नाहीये. मी शेवटचा श्वास घेताना स्वतःशीच एक शपथ घेते. इथून पुढे मी कधीच कोणाच्या बंधनात राहणार नाही. नातं म्हणजे फक्त त्रास असतो. कोणावरही मनापासून प्रेम करणं म्हणजे स्वतःचा घात करून घेणं आहे. मी एकटीच बरी आहे. याच कडवटपणासह मी हे शरीर सोडते. माझ्या आत्म्यावर त्या नात्याच्या जखमा तशाच राहिल्या आहेत. आता मला समजतंय, आजच्या आयुष्यात माझा घटस्फोट का झाला? किंवा माझ्या नात्यात नेहमी भांडणं का होत होती? कारण माझ्या आत आजही ती रत्नप्रभा जगत होती. आज जेव्हा माझा जोडीदार माझ्यावर प्रेम व्यक्त करायचा, तेव्हा मला त्या प्रेमात मालकी हक्क दिसायचा. मला भीती वाटायची की पुन्हा कोणीतरी मला कोंडून ठेवेल. माझा आजचा जोडीदार कदाचित तानाजीराव नसेलही, पण माझ्या मनातल्या त्या जुन्या भीतीमुळे मी त्याला कधीच जवळ येऊ दिलं नाही. मी स्वतःच भिंती उभ्या केल्या होत्या. माझा घटस्फोट हा केवळ एक कायदेशीर निर्णय नव्हता, तर तो माझ्या आत्म्याचा त्या जुन्या बंधनातून मुक्त होण्याचा एक प्रयत्न होता. मी एकटं राहणं निवडलं कारण मला वाटलं की तरच मी सुरक्षित राहीन. पण आता मला सत्याचा प्रकाश दिसतोय. तानाजीराव आणि रत्नप्रभा यांचा तो अध्याय तिथेच संपला आहे. आज मी स्वतंत्र आहे. मला आता कोणालाही सिद्ध करायची गरज नाही. मी त्या जुन्या शपथेला, त्या कडवटपणाला आता नदीच्या प्रवाहात सोडून देत आहे. मी स्वतःला माफ करत आहे. मी माझ्या जोडीदारालाही मनातून मुक्त करत आहे. नातं म्हणजे गुलामी नाही, तर नातं म्हणजे दोन स्वतंत्र व्यक्तींचा प्रवास आहे. हे मला आता उमजलंय. माझ्या मनात आता शांती आहे. मी प्रेमासाठी आणि आनंदासाठी पुन्हा एकदा तयार आहे. मी मुक्त आहे. मी पूर्ण आहे.